आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। काय मंडळी, काही दिवस आपण विसरतो पण नंतर ते आयुष्यभर लक्षात ठेवतो। त्यातलाच एक दिवस म्हणजे लग्नाचा वाढदिवस। हां, म्हणजे झालं काय, एका वर्षी मी लग्नाचा वाढदिवस विसरलो। मग त्यानंतर त्या दिवसभर घरात वेगवेगळे आवाज, भांड्यांचे आवाज, धुसफूस, आदळापट, दुर्लक्ष करणं, त्यानंतर विचित्र उत्तरं देणं, असं सगळं चाललं होतं। पण नंतर मी ठरवलं, नाही, एक वेळ मी माझा वाढदिवस विसरीन, पण हा लग्नाचा वाढदिवस आयुष्यात विसरणार नाही। हां, म्हणजे एखाद्या वेळेस देशाचं स्वातंत्र्य कधी आहे हे विसरीन, पण मी कधी पारतंत्र्यात गेलो हे मी कधीही विसरणार नाही। हां, मग मी असं करतो, मग मी त्यानंतरच्या वर्षापासून ठरवलं की फक्त वाढदिवस त्याच दिवशी साजरा करायचा नाही, लग्नाचा वाढदिवस फक्त त्या दिवशी साजरा करायचा नाही तर आठवडाभर साजरा करायचा। हां, म्हणजे बायकोला वेगवेगळे पदार्थ, छान पदार्थ खाऊ घालायचे, ती पण खुश आणि पुढचं वर्षभर मी पण खुश। आज मी त्यासाठीच जमलेलो आहे, कारण पुढच्या आठवड्यात हा आठवडा येणार आहे, म्हणजे माझा लग्नाचा वाढदिवसाचा आठवडा पुढच्या आठवड्यात येणार आहे। तर त्या आठवड्यात काय काय पदार्थ करायचे आणि काय काय पदार्थ करून बायकोला खायला घालायचे ते बनवण्यासाठी आणि ते शिकण्यासाठी मी इथे बसलेलो आहे आणि ते दाखवण्यासाठी एक गृहिणी इथे आलेली आहे। आपण तिचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। नाव आपलं? माझं नाव श्रद्धा सहानी। श्रद्धा सहानी, काय करते तू? मी बँकेत जॉब करते। बँकेत जॉब करतेस, ओके। आणि घरी कोण कोण आहे? आई, बाबा आणि लहान बहीण आहे। आई, बाबा आणि लहान बहीण। बहीण काय करते? बहीण इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन। बरं। आणि बँकेत किती वर्ष आहेस तू? मला झाली 1 वर्ष कंप्लीट झालं। 1 वर्ष कंप्लीट झालं। हल्ली भराभर नोकऱ्या बदलतात ना तुम्ही मंडळी? म्हणजे पूर्वी साधारणपणे माझे आई वडील, म्हणजे आमच्या आधीची जी पिढी होती, साधारणपणे 25, 30, 35, 38 वर्ष एकाच ऑफिसमध्ये काम करून रिटायर व्हायची आणि खुश असायची। पण तुमच्या जनरेशनचं तसं नाही। का हा फरक आलाय? मी तुम्हाला लवकर पुढे जायचं असतं, जास्ती पैसे कमवा। ओके नाही, पण मग आता 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आल्यानंतर तू चहा घेणार ना थोडं? 1 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणजे साधारणपणे एका कंपनीत किंवा एका इन्स्टिट्यूशनमध्ये तुमची जनरेशन साधारणपणे किती वर्ष काम करते अंदाजे? 2 ते 3 वर्ष मॅक्स। मग त्यानंतर तुम्ही बदलता? त्यानंतर बदलतो, म्हणजे तेव्हा चालूच असतं, एक जॉब मिळाला की दुसरा जॉब। थँक्यू सो मच। ओके, साखर घातली फक्त ढवळून घे। हो। ओके, आणि घरी कोण कोण आहे म्हणालीस तू? आई, बाबा आणि लहान बहीण। बरं, आणि आई काय करते? आई हाऊसवाईफ आहे। आणि बाबा? बाबा जॉब करतात। जॉब। आणि तू राहतेस कुठे? मी दादरला राहते। दादरला? लहानपणापासून दादर? लहानपणापासून। कुठलं, ईस्ट का वेस्ट? वेस्ट म्हणजे शिवाजी पार्क साईड? शिवाजी पार्क साईड। भांडण असतं शिवाजी पार्क आणि हिंदू कॉलनी। मी हिंदू कॉलनीवाला आहे म्हणून विचारलं। ओके, आणि शाळा कुठली? बालमोहन? नाही, कॉन्व्हेंट गर्ल्स, प्रभादेवीला आहे ना, सिद्धिविनायकाच्या बाजूला। ओके। मग रोज सकाळी जाताना तू शाळेत सिद्धिविनायकाला नमस्कार करून मग शाळेत? हो, दिवस चांगला जायला पाहिजे ना। पूर्वापार चालत आलेली पद्धत। ओके, आणि बहिणीचं काय चाललं म्हणलीस तू? लास्ट इयर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन। ओके, बरं, जेवणाचं काही शिकलेस तू? बनवायचं कसं वगैरे आईने कधी शिकवलं तुला? नाही, ते आईचं बघून शिकली आहे मी। नवीन एक्सपेरिमेंट्स करा, त्याच्यामुळे काय ते करा आणि नवीन पदार्थ तयार होतो। ओके, नवीन पदार्थ आणि चांगला तयार होतो। आज आपल्याला पदार्थ बनवायचे लक्षात आहेत ना? आणि हेच पदार्थ मी तुझ्याकडून शिकणार आहे आणि पुढच्या आठवड्यात माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यामुळे अख्खा आठवडाभर मला खायला घालायचं आहे बायकोला। त्यामुळे तू जे बनवणार आहेस ते मी माझ्या बायकोला खायला घालणार आहे, त्यामुळे आजचे पदार्थ चकाचक व्हायला पाहिजेत। आता आम्ही चहा घेतो आणि मग किचनमध्ये जातो। ओके, घे चहा घे।
बरं श्रद्धा, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? सोयाबीन अप्पे फ्राय. सोयाबीन अप्पे फ्राय. मला साहित्य सांगतेस काय काय? सोयाबीन, इडली रवा, कढीपत्ता, मोहरी, मिरच्या हिरव्या, हिंग, हळद, जिरं आणि चवीनुसार मीठ. ओके. हे कोणी बनवलं, म्हणजे कोणी शिकवलं तुला? आईने शिकवलं. आईने शिकवलं. मी सांगितलं करायचं असं तर मी केलं. जमलं तुला? जमलं. बरं झालं होतं. फर्स्ट अटेम्प्ट. उत्तम. सगळ्यांच्या तब्येती उत्तम राहिल्या. ओके. आता काय करायचं मला सांग. साहित्य तर बघितलं. साहित्य आता हे आहे, हे 8 तास भिजत ठेवायचं. सोयाबीन आणि इडली रवा हे 8 तास भिजत ठेवल्यानंतर मिक्सरमध्ये हे दोन्ही ग्राइंड करायचं. थांब, आधी मी तुला देतो मिक्स करण्यासाठी. ओके. हे काय? इडली रवा. बरं, इडली रवा. ते काय भिजवून ठेवलंस का? भिजवून ठेवलंय. ओके. तो जरा फर्मेंट होतं मग. हे किती वेळ भिजवायचं असतं? 8 तास. हे आणि ते 8 तास, दोन्ही 8 तास. हे उद्या सकाळी खायचं असेल तर रात्री भिजत ठेवायचं. ओके. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, मिरच्या चवीनुसार, आपल्याला चालतात ते. काय होईल ते उद्या सकाळी बघू, आत्तापासून कशाला टेन्शन. मीठ. ओके. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं. ओके. आता तुम्ही मला विचाराल की हिने सांगितले 8 तास. आम्ही ऑलरेडी 8 तास भिजवलेलं आहे. आम्ही ब्रिलियंट लोक आहोत दोघेही, आणि किचनमध्ये काम करायचं तर असं सातत्याने ब्रिलियन्सी दाखवायला लागते. आता आम्ही मिक्सरमधून आम्ही काढतोय, पण खरं थांबायचं कारण काय माहिती आहे का? तेल तापत ठेवलेलं आहे. तेलाचं मला काही कळत नाही. रेडी आहे. आता काय करायचं मला सांग श्रद्धा. आता हे अप्पे पात्रात घालायचं. ओके. 8 तास ठेवल्यामुळे फुलतं असं. मला असं खूप दिवस ठेवल्यामुळे जरा फुललोय मी. आणि तिकडे आता तेल तापलंय बरं का. हा म्हणजे तसं प्लॅनिंग आहे. हा, विश्रांतीच्या काळात आम्ही तेल तापवून घेतो. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं असेल ना. आणि हे अप्पे घालण्यापूर्वी आम्ही खालच्या बाजूने तिने तेल लावून घेतलंय बरं का श्रद्धाने, ते चिकटू नये म्हणून. बरोबर. आता हे मंद आचेवर ठेवायचं का मीडियम? मीडियम ठेवलं तरी चालेल, मंद ठेवलं तरी चालेल. जास्ती हाय फ्लेमवर नाही, करपतात. ओके. आता तिकडे तेल तापले, त्याचं काय करायचं? त्याच्यामध्ये हे करायचं, जिरं, मोहरी, मीठ आणि हळद. मीठ थोडंसं, याच्यात मीठ आहे ऑलरेडी, त्याच्यामध्ये फोडणीचा वास उत्तम आलेला आहे. आता आपण हे ह्याच्यावर घालायचं. हे काढायचे प्लेटमध्ये. तयार झाले की 2 तुकडे करायचे, मध्ये छोटे असतात, 2 तुकडे करून मग ह्याच्यामध्ये फोडणी घालून तयार. ओके. मी आपल्याला 1-5 मिनिटं लागतील तरी. हो. हे आता जरा पलटी मारायची का आपण? हो. झाली, एक साईड झाली. क्या बात आहे. मस्त रंग आहे एकदम टकाटक. लाडवलेले आहेत ना जरा हे? हो, प्रेमाने करा त्याला. ओके. आता हे आपले झाले. जे झाले ते आपण कापायला घेऊया. तू म्हणतेस त्याप्रमाणे. आता गंमत ह्याच्यातली अशी आहे, तुम्ही हे दुसरी बाजू ही अशी होईपर्यंत ही थांबवू शकता, पण ही अशी सुद्धा चांगली लागते. दोन्ही बाजू चांगल्या लागतात. ओके. आता काय करायचं? झालं, थोडंसं थंड झालं की थोडं कापामध्ये बँकेचा तर डबा घेऊन जातेस तू? हो. ते कोण करतं मग? आई करून देते. फोडणी घाला. फोडणी घालायची आणि मिक्स करा आणि सर्व करा. अरे फर्स्ट क्लास. अरे फास्टर आहे जरा, 10 मिनिटात होतं सगळं. क्या बात आहे. आणि कुरुम लागते ते. आणि सोयाबीन चांगले हेल्दी म्हणून ते पण खाऊ शकतो. तब्येतीला चांगले. तब्येतीला खूप छान बरं काय. अप्रतिम. तब्येतीला छान, चवीला छान. लिहून घ्या साहित्य आणि कृती. सोयाबीन अप्पे फ्राय बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 8 तास भिजवलेले सोयाबीन, इडली रवा, जिरं, कढीपत्ता, मोहरी, हिरव्या मिरच्या, हिंग, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भिजवलेले सोयाबीन घेऊन त्यामध्ये इडली रवा, जिरं, हिरव्या मिरच्या आणि मीठ घालून मिश्रण वाटून घ्यावं. अप्पे पात्राला तेल लावून त्यामध्ये हे वाटलेलं मिश्रण घालावं आणि अप्पे वाफवून घ्यावेत. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हळद आणि हिंगाची फोडणी करावी. या फोडणीमध्ये मीठ घालावं. वाफवलेले अप्पे मधोमध कापून त्यावर ही जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी घालून डिश सर्व्ह करावी.
चला व्यवस्थित लिहून घेतलं ना सगळं फटाफट. ओके, आता आपण जातोय पुढच्या रेसिपीकडे. श्रद्धा, पुढची रेसिपी काय आपली? दुधी आणि ओटचे कबाब. दुधी आणि ओटचे कबाब. मला साहित्य सांगतेस काय काय? दुधी, किसलेला दुधी, कॉर्नफ्लेक्स, ओट्स, ग्रीन चिली, कोथिंबीर, धणे जिरे पूड, हळद, गरम मसाला, जिरं, मीठ आणि लाल तिखट. ओके, हे काय एक्झॅक्टली असं बारीक बारीक कसं दिसतंय? हे कॉर्नफ्लेक्स आहेत, ते कुस्करून घेतलेले आहेत. ओके, आणि हे दुधी आहे, दुधी किसलेलं आहे, त्याला पाणी काढलेलं आहे. कारण दुधी किसलेलं आहे, पाणी खूप निघतं. पाणी काढून त्याला थोडंसं ड्राय केलेलं आहे. बर, ओके. मला एक बाउल द्या. बाउल, तेल, हां, पुढे काय? दुधी किसलेली दुधी किसलेली आणि त्यातून किसल्यानंतर पाणी जे येतं ते पाणी असं पिळून काढलेलं आहे आणि तो आता दुधी आहे आपल्याकडे. हे काय? ओट्स हेल्दी. कोण ओट्स खात नाही हल्ली, काय काय लोक. तू कशी काय खातेस मग? डायटिंग करते. माय गॉड, डायटिंग. तू कुठे आहे? तुझं मरीन लाईन्सला आहे ना? हो. ऑफिस. मग चालत जात नाही तू? थोडंसं चालत जायचं, 1-2 स्टॉप, आणि मग तिथून बस पकडायची. आपोआप वॉक सुद्धा होतो. काय पाहिजे तुला त्याच्यात? हां, धणे पूड, सगळे मसाले घालायचे त्याच्यामध्ये. सगळे हे घे, गरम मसाला, हे चवीनुसार सगळं घालायचं. ओके, जिरं, मिरची, लाल तिखट, कोथिंबीर आणि मीठ. ओके, आता हे सगळं तुला एकजीव करायचं असेल. हो, हाताने केलं तर हातानेच करायचं. खूप छान सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. खरं एकजीव होणं हे फार महत्त्वाचं आहे बरं का आयुष्यात. म्हणजे संसारात सुद्धा एकमेकांशी एकजीव होणं या शब्दाला एक फार एक वेगळं महत्त्व आहे. तसंच जेवण बनवताना सुद्धा ते एकजीव होणं, म्हणजे नुसती डाळ शिजवल्यानंतर, त्या डाळ शिजल्यानंतर ती डाळ अशी मऊ होऊन मग त्यानंतर त्यात फोडणी घालणं, गूळ घालणं, मीठ घालणं, मग ते एकजीव झाल्यानंतर उकळणं, मग त्याच्यावर अशी तुमची कोथिंबीर भुरभुरवणं, हा सगळा एक त्या एकजीव होण्याचाच भाग आहे. ते उकळल्यानंतर अशी एकजीव होते आणि मग खाताना जेवताना खूप छान आनंद होतो. आणि जेवल्यानंतर मग उशी, चादर असं छान घेऊन झोपायचं मस्त. दुपारची वामकुक्षी किंवा रात्रीची वामकुक्षी. मी खूप बोलतोय नाही का? हां, वाटलंच मला असं जाणवलं की मी खूप बोलतोय. ओके, आता काय करायचं? आता ह्याचे असे रोल्स करायचे कबाब टाईप. हे काय तू चुरून ठेवले ते? हां, ते मी कॉर्नफ्लेक्स चुरून ठेवलेत. जरा क्रंचीनेस येईल. घालू का? हां, घाला. हां, म्हणजे थोडा स्पीड लावला ते 4-4.5 मिनिटात आपलं कम्प्लीट होऊन जाते. आणि ते शॅलो फ्राय करायचे. डीप फ्राय केले तरी चालतात, पण आता तुझं डायटिंग असल्यामुळे, हिचं डायटिंग असल्यामुळे मला ते शॅलो फ्राय म्हणूनच खावे लागणार आहेत. फर्स्ट क्लास. आधी 2च करूया, त्यांना काय माहिती आहे पुढचं काय ते माहिती आहे. ओके, हे असं शॅलो फ्राय करायचं आणि मग कशाबरोबर खाता येतील? सॉस, नाही तर चटणी, हिरवी चटणी, नुसतेही छान लागतात. नुसतेही छान लागतात. तुमचं हे कसं बनतंय त्याच्यावर बाकी सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत बरं का. हे छान. आता आम्ही फ्राय बी करू आणि मस्त खाऊ. डोंट वरी, तुम्ही काही काळजी करू नका आमची, तुम्ही तुमची काळजी करा. लिहून घ्या साहित्य आणि कृती. दुधी ओट्स कबाब बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दुधीचा किस, कॉर्नफ्लेक्स, ओट्स, धणे जिरे पूड, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा, गरम मसाला, जिरं, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दुधीचा किस घेऊन त्यामध्ये ओट्स, धणे जिरे पूड, हळद, गरम मसाला, जिरं मिरचीचा ठेचा, तिखट, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे कबाब तयार करावेत. कॉर्नफ्लेक्सचा चुरा करून त्यामध्ये हे कबाब घोळवावेत आणि फ्राय पॅन मध्ये शॅलो फ्राय करून घ्यावेत. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. श्रद्धा, पुढची रेसिपी काय आहे? पावभाजीची भजी. पावभाजीची भजी. बर, आपण काय करणार आहोत? पहिलं मला साहित्य सांग. मला काय त्यासाठी आहे ढोबळी मिरची, मका, वटाणे, हा आहे राईस फ्लावर, कॉलीफ्लावर आहे, टोमॅटो, किसलेलं गाजर, डाळिंबाचे दाणे, गरम मसाला आहे, ब्लॅक पेपर आहे, मोहरी आहे, ग्रीन चिली, आलं लसणाची पेस्ट, लाल बुकी आणि सॉल्ट. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं कृती? मला पहिला पावभाजीची भाजी करून घ्यायची. पहिल्यांदा पावभाजीची भाजी म्हणजे तुला डेफिनेटली बाउल लागणारच. नाही, डायरेक्टली केलं तरी डायरेक्ट तिथेच करणार. ओके, काय करणार तिथे? त्याच्यामध्ये पहिलं आलं लसणाची पेस्ट,
हिरवी मिरची थोडंसं शिजून द्यायचं. आलं आणि लसणाचा वास आहे, वास येईपर्यंत ते शिजवत राहायचं. थोडंसं टॉस करायचं. बरं तू ऑफिसला बँकेत कशी जाते? बसने जाते, ट्रेनने, चालत? बसने जाते. बसने जाते. ओके. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे. टोमॅटो शिजवायचे तोपर्यंत त्याचा थोडासा रस नाही उतरा त्याच्यात. मग बसमध्ये सुद्धा तुमचा ग्रुप आहे का? कसा आहे ग्रुप वगैरे? नाही नाही, ग्रुप वगैरे काय नाही. अजून ग्रुप झालेला नाही म्हणजे. आता हे एकजीव झालं, आता काय करायचं? आता ह्याच्यामध्ये सगळ्या उकडलेल्या भाज्या टाकायच्या. भाज्या सगळ्या उकडून घ्यायच्या. अच्छा, ह्या सगळ्या उकडलेल्या आहेत? उकडलेल्या भाज्या आहेत बरं का? अच्छा, पाणी बिणी काय घालायचं नाही? नाही, नको. आणि मीठ वगैरे कधी घालायचं? 5 मिनिटांनी घालायचं. आणि ह्याच्याने सगळे मसाले. गरम मसाला. काळी मिरी घालायची? काळी मिरी थोडीशी. काळी मिरी पावडर. लाल तिखट. मीठ. काय इंटरेस्टिंग आहे. आता घालायची? पाणी घालायचं? नाही, पाणी नाही. अजिबातच घालायचं? अजिबात नाही. पाणी घातलेलं पाणी सुटेल, मग ते झाले. ही भाजी तयार आहे. ओके. आता काय करायचं? ही भाजी काढायची त्या प्लेटमध्ये. थोडीशी थंड झाली त्याला थोडंसं दाबून थोडीशी बारीक करायची हाताने आणि हे कॉर्नफ्लॉवरनी घालून एकजीव करून. ओके, त्यात कॉर्नफ्लॉवर. हां, त्यात कॉर्नफ्लॉवर. इथे आम्ही तेल आपलं नेहमीप्रमाणे तापत ठेवलेलं आहे. हे आता तेल ते तापलेलं आहे. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता त्याला पाहिजे असेल तर. पण आता आपण डाएटवर आहोत ना. आता पण डाएटवर असताना आम्ही आता काही करू शकत नाही. ओके, आता हे आपल्याला काय एकजीव करायचं ना. बघ तुला जमतंय का? गरम असेल तर नको, थांब जरा. मग थंड झालं. हे आता आपण जरा मिक्स करून घेतोय, थोडंसं क्रश करून घेतोय त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर. ओके, झालं आपलं. हळूहळू घट्ट होत आहे. मग त्याचे गोळे करायचे आहेत आपल्याला. मीठ थोडं बरोबर आहे का? ओके ना मीठ? हो. हे कसं असते, उरलेली भाजी असते ना घरात, त्याचं काय करायचं? तशी कटलेट. कुठची भाजी असली तरी चालते. शिजवायची, कुस्करायची. त्यात हे काय म्हणायचं तू? कॉर्नफ्लॉवर घालायचं की सुरू? बेसन घातला तरी चालतं. फिरवून घाला. डन. फर्स्ट क्लास. बढिया. बस आता हे मला एक, तुला एक, मला एक. कशाला बाहेर घालायचं? तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पावभाजीची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कॉर्नफ्लॉवर, सिमला मिरची, मक्याचे दाणे, हिरवे वाटाणे, वाफवलेला फ्लॉवर, टोमॅटो, किसलेलं गाजर, मोहरी, काळी मिरी पूड, गरम मसाला, डाळिंबाचे दाणे, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, मोहरी आणि हिरवी मिरची परतून घ्यावी. त्यामध्ये टोमॅटो, वाफवलेला फ्लॉवर, किसलेलं गाजर, सिमला मिरची, वाफवलेले मक्याचे दाणे, हिरवे वाटाणे, गरम मसाला, काळी मिरी पूड, तिखट आणि मीठ घालून भाजी कोरडी शिजवून घ्यावी. ही भाजी एका प्लेटमध्ये काढून त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर एकजीव करून घ्यावं आणि ही भाजी पॅन मध्ये शॅलो फ्राय करून सर्व्ह करावीत. श्रद्धाने 1 नाही 2 नाही 3 पदार्थ बनवलेले आहेत जे मी खाऊन बघणार आहे आणि अर्थात मीही बनवणार आहे पुढच्या आठवड्यात. श्रद्धा, तू पण खाऊन बघ, घाबरू नकोस. अप्रतिम झालेलं आहे. श्रद्धा, जमलं गणित. आता बाकीचं जमवून टाका लवकर. आपलं जाता जाता सल्ली द्यायला काय जाते आपल्याला. पण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. महत्त्वाचं काय असतं मला सांगा. लग्नाचा मुहूर्त की ज्याच्याशी आपलं लग्न व्हावं ते महत्त्वाचं आहे. की नाही? काय महत्त्वाचं, काय गोष्ट महत्त्वाची कुठली हे आपल्याला ठरवायला पाहिजे. म्हणजे बायकांचं कसं असतं, तारखा, वेळ, मुहूर्त, घटिका हे सगळं फार महत्त्व आहे. म्हणजे मला तर असं जाता जाता सांगावं असं वाटतं की म्हणजे
माझ्या बायकोने नवऱ्याची बखर असं एक पुस्तक म्हणजे डायरी लिहिते ती की ह्या वेळेला प्रशांतने असा असा टोमणा मारला, या वेळेला असा असा टोमणा मारला असं लिहिलेलं असतं. माझा मुद्दा वेगळा आहे. म्हणजे समस्त नवऱ्यांच्या वतीने समस्त बायका मंडळींना माझी अशी एक विनंती आहे की लग्नाची तारीख हा मुद्दा जर सोडून दिला ना, काय कसं आमचं तुमच्यावर कायम प्रेम असतंच हो, पण त्या लग्नाच्या तारखेमुळे जरा घोळ होतो. तर आपण हा मुद्दा आपण काढून टाकला ना तर आयुष्यभर आपण सुखाने संसार करू शकू नाही काय. ते असं आपलं एक समस्त नवऱ्यांच्या वतीने माझं एक म्हणणं आहे. पाळायचं काही न पाळायचं हे सगळं तुमच्यात आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात आलं का, मी खूप आतून बोलतो आहे, पोटातून बोलतो आहे, मनापासून बोलतो आहे. हां, त्यामुळे मला भूक लागते आणि मला जर वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायचे असतील ना तर ते तुम्हाला मदत करायला लागेल. आणि तुम्हाला मदत करायची असेल तर आम्हाला पत्र पाठवायला लागेल. आणि पत्र पाठवायचं असेल तर पत्ता लिहून घ्यायला लागेल. आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि श्रद्धा, थँक्स अलॉट. आणि आमच्याकडून तुला एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. थँक्स अलॉट. ओके, याचा वापर कसा करायचा, कधी करायचा हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे. पण लवकरात लवकर याचा वापर कर अशी माझी नम्र तुला विनंती आहे. ओके. आणि तुझ्या पुढच्या आयुष्यात तुझ्या मनात जे काही चांगले विचार असतील, जे काही फोकस्ड असेल ते लवकरात लवकर पूर्ण हो. आणि ही जी काही रॅट रेस तुमच्या संपूर्ण जनरेशनमध्ये चाललेली आहे ती तू जिंकावीस असं माझं म्हणणं आहे. आणि अशी माझी इच्छा आहे. आणि परमेश्वराकडे हीच इच्छा मी प्रकट करतो आहे. आपल्याला पुन्हा भेटायचंच आहे, कारण छान छान पदार्थ तू खायला घातलेलेस आणि आता मला हे सगळं खायचं आहे. ही जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही असे बघू नका, जळू नका. तुम्ही तुमचे बनवा आणि तुम्ही खा. माझी निघायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.